नमस्कार। आप सभी लोगों का स्वागत है कलाकार नाइन चैनल में। दोस्तों, आईपीएल जल्दी चालू होने वाला है, तो उनमें कुछ प्रश्न पूछने वाले हैं। चलो उनसे प्रश्न पूछते हैं हम लोग। दोस्तों, हम इनसे पूछेंगे, तो चलो। दोस्तों, आप आईपीएल देखते हो? येस येस IPL आमचा आवडताच इव्हन खेळ. आपलं फेवरेट टीम कुठली? आता लहानपणीपासून आता मी RCB लाच इव्हन विराट कोहलीच्या माध्यमातून बघत आलेलो आहे आणि RCB लाच मी कट्टर फॅन आहे. मग फॉर शुअर RCB माझी फेवरेट टीम आहे. आयपीएलचे सगळ्यात खतरनाक टीम कुठली? आता फॉर शुअर ॲज अ RCB फॅन मी RCBच प्रेफर करीन आणि बाकी कुठली टीम मला तशी एवढी आवडली नाही ॲज कम्पेअर टू RCB. तसं RCB लाच मी सिलेक्ट करीन यावर. तसं सीएसके पण खतरनाक टीमच आहे. सीएसके बद्दल काय बोल? CSK बद्दल आय रिस्पेक्ट each one of them, but still आय गेस पण सिरियसली या प्रेफरेबल मी काय उत्तर देऊ नाही शकत, बिकॉज ॲज अन RCB फॅन मी RCBलाच इव्हन प्रेफर करीन इव्हन इन्स्टेड ऑफ एनी काइंड ऑफ अदर टीम. पण स्टील CSK पण एक डिस्ट्रक्टिव्ह टीम आहे जी कन्सिस्टंटली परफॉर्म करत आली गेल्या 18 वर्ष. जर तुम्ही बघितलं सुद्धा काही अप्स अँड डाऊन्स राहिलेले आहेत इव्हन, पण स्टील एक कन्सिस्टंट लीडर, एक ॲक्युरेट कॅप्टन ज्यात या स्टेजमध्ये आणलेलं CSKला, ज्या प्रकारे इव्हन CSK ऑल ओव्हर थ्रू परफॉर्म केलेली आहेत. सो आय प्रेफर CSK इज बेटर टीम, बट स्टील आय अ बिग फॅन ऑफ RCB. 18 वर्ष लागले संघर्षाला, तर तुम्हाला कसं वाटतं 18 वर्षानंतर ते कप जिंकले? खूप खूप छान वाटलं. म्हणजे सगळे इमोशन्स, म्हणजे 18 वर्षाचे जे आम्ही जे पेशंट धैर्य ठेवलं आम्ही 17-18 वर्षापासून, म्हणजे आणि गेल्या वर्षी स्टील आम्ही जो प्रचार जो हे स्तप केला इव्हन, जे आम्हाला ट्रॉफी मिळाली इव्हन, खूप रिलीफ मिळाली इव्हन त्याने, आणि आम्ही भरपूर म्हणजे उत्साह आहेत. आणि यावर्षी सुद्धा अपेक्षा आहेत की लागोपाठ दोनदा आम्ही ही ट्रॉफी जिंकू, आणि विश्वासही सुद्धा आहे की नक्की होईलच यावर्षी पण सुद्धा, आणि ट्रॉफी यावर्षी सुद्धा RCBत येईल बँगलोरमध्ये. लगातार दुसऱ्यांदा जिंकल, काय की 2010 आणि 11 चेन्नई जिंकली होती लगातार, आणि मुंबई इंडियन्स पण जिंकली आहे लगातार 2. 19 आणि 20. हा, हे जस्ट फक्त नंबर आणि स्टॅट्स आहेत. तुमची कन्सिस्टन्सी, टीमची कन्सिस्टन्सी कशी आहे, टीम प्लेयर्स कसे आहेत, ते कन्सिस्टंट आहेत की नाही वर्षानुवर्ष, ते पण मॅटर करतं. हे जस्ट नंबर्स आणि हे रेकॉर्ड्स आहेत. RCB कशी खेळेल हे यावर फक्त डिपेंड करेल की यावर्षी RCB जिंकू शकेल की नाही. यावर्षी फक्त व्हॉट आय जस्ट बिलीव्ह, हे यावर्षी सुद्धा जिंकू शकते. बाकीचे हे फक्त रेकॉर्ड आणि नंबर्स आहेत. 2026 मध्ये जे 4 टीम हे प्ले ऑफ मध्ये जाऊ शकतात. ॲज अन RCB फॅन मी RCB फॉर शुअर RCBला पहिलं निवडीन, आणि बाकीच्या 3 टीमपैकी मुंबई, CSK आणि चौथी टीम मी प्रेफर करीन सनरायझर्स हैदराबाद SRHला. ज्या प्रकारे मी अनालिस केलेलं आहे, या 4 टीमचे स्क्वॉड कन्सिस्टंटली खूप डिस्ट्रक्टिव्ह स्क्वॉड आहे, जी ऑपोनेंट्सला खूप त्रास देऊ शकतात थ्रू आउट द टुर्नामेंट्स, आणि चांगले परफॉर्मही करू शकतात ओव्हरऑल थ्रू. दॅट्स वॉट आय बिलीव्ह. सो MI, CSK, RCB अँड द फोर्थ वन इज SRH. कोण फायनल पर्यंत कोण 2 टीम राहतील? पर्सनली मी स्वतः एक्सपेक्ट करेन की RCB आणि CSKची फायनल व्हावी, बिकॉज ज्या प्रकारे उत्साह राहिलेला या दोन्ही टीमचा इव्हन या पूर्ण 18 वर्षात, जो प्रकारे हिस्ट्री राहिलेली IPLची, आणि लोकांमध्ये जे क्युरिओसिटी आणि जे बघण्याचा जो उत्साह आहे या दोन्ही टीमपाशी इव्हन खूप चांगल्या पद्धतीने राहिलेला आहे. बिकॉज धोनी आणि विराटचे कुठल्याही तुम्ही कोपऱ्यात गेलात, महाराष्ट्राच्या किंवा भारताच्या कुठल्याही संपूर्ण कोपऱ्यात किंवा पूर्ण विश्वही जर म्हणला तरी, या दोघांचे फॅन्स खूप चांगल्या प्रमाणात तुम्हाला दिसतील. ओरा पण त्यांचा राहिलेलाच आहे, बरोबर बोलला तुम्ही. आणि स्टील ॲज अ पर्सनली तर मी CSK आणि RCBलाच प्रेफर करेन की फायनल यावर्षी व्हावी, आणि चांगला उत्साही आम्हाला बघायला भेटेल या निमित्ताने सुद्धा. आणि मे बी आयदर जर धोनीला चांगला फेअरवेल मिळू शकतो आणि किंवा जर लागोपाठ दोनदा विराट जिंकू शकतो, कुठली एक गोष्ट तर होईलच नक्की फॉर शुअर या चांगल्या माध्यमातून. आणि यावर्षी 2026ला ऑरेंज कॅप कोण जाऊ शकतं ऑरेंज कॅप पर्यंत? हे थोडंसं डिफिकल्ट आहे सांगणं, बिकॉज सगळे खूप कन्सिस्टंटली परफॉर्म करत आले त्यावर्षी सुद्धा. आय जस्ट प्रेफर की भारतीय सोडून किंवा कोणतरी विपक्ष ओव्हरसीज प्लेअरला सुद्धा मिळू शकते, पण आय चूज टू गो विथ इंडियन प्लेअर. आय थिंक इट विल बी शुभमन गिल. ज्या प्रकारे कन्सिस्टंटली तो परफॉर्म, मध्यंतरी इंजरीमुळे जर लांब राहिलेला, पण स्टील शुभमन गिल एक प्रेफरेबल चॉईस आहे की ऑरेंज कॅप त्याला मिळू शकते यावर्षी फॉर शुअर माझ्या निमित्ताने. तर मागच्या वर्षी पण अभिषेक शर्मा पण चांगला त्याचं प्रदर्शन राहिलं होतं. अभिषेक शर्मा, मी स्वतःही एक बॅट्समॅन आहे आणि मी कन्सिस्टन्सीवर प्रेफर करतो, आणि मी स्वतःही इव्हन एक टचडाऊन प्लेअर आहे. पण शुभमन गिलला मी का प्रेफर करेन, का तो एक टचडाऊन क्लासिकल प्लेअर आहे रादर दॅन एक पॉवर शॉट पॉवर हिटिंग प्लेअर.
अभिषेक कन्सिस्टंटली परफॉर्म करू शकतो, पण एक तो मोमेंटम एका लेवलपर्यंतच एक पॉवर प्लेपर्यंत परफॉर्म करू शकेल. शुभमन गिल एक चांगला एक कन्सिस्टंटली एक लॉंग रूटपर्यंतही खेळू शकतो, दॅट्स वॉट आय बिलीव्ह. आणि ऑरेंज कॅपला इव्हन एक मोठे रन्सच लागतात फॉर शुअर आपल्याला. त्यापेक्षा त्या हिशोबाने मी शुभमन गिल. आणि लास्ट इयर त्यांचा एक इंग्लंड सिरीज जर एशिया कपपर्यंत आम्ही रेकॉर्ड बघितलं इयर एंड येत आहे, तर शुभमन गिलचा ट्रॅक रेकॉर्ड खूप चांगलेला आणि शुभमन गिल एक प्रेफरेबल चॉईस आहे, जी ऑरेंज कॅपसाठी एक चांगली निवड असू शकते ह्या वर्षी. तर अंडर 19चे पण प्लेयर आहेत जे खतरनाक प्रदर्शन करायला लागले आहेत. एक आयुष म्हात्रे आणि वैभव सूर्यवंशी. स्टील ते त्यांच्या बिगिनिंग लेवलला तर आहे सध्या, असू शकते चांगली चॉईस, पण स्टील एक एक्सपिरियन्स प्लेअर त्यांच्यासाठी हे शिकणं आधी गरजेचं आहे. इव्हन या निमित्ताने अनुभव घ्यायचं जास्त गरजेचं आहे सध्या तरी. ऑरेंज कॅपवर जर त्यांनी लक्ष नाही टाकलं तर खरं तर चांगलंच आहे त्यांना, पण शुभमन गिल इज द बेटर चॉईस फॉर दिस ऑरेंज कॅप. हा स्टील ते इमर्ज करू शकतात ॲज अ न्यू बिगिनिंग प्लेअर, पण चांगला परफॉर्मन्सही देतील. बिकॉज हल्लीमध्ये आपण अंडर 19 वर्ल्ड कपही जिंकलेला आहे. त्यात आयुष म्हात्रेची चांगली कॅप्टन्सी प्लस वैभव सूर्यवंशीचे चांगले घातक रन्स, इव्हन चांगले इव्हन साईन्स आहेत इंडियासाठी, पण स्टील आय विल गो विथ शुभमन गिल. एक बेटर चॉईस असू शकते यावर्षी ऑरेंज कॅप.